तापमान हे वाढत चाललंय. यंदा तर पारा 47° रेकॉर्ड जळगाव किंवा तुमच्या नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, विदर्भ, नांदेडसह बीड, जालन्याचा सुद्धा पारा ओलांडल्याशिवाय राहणार नाहीये. महाराष्ट्राची गारपिटी सदृश्य परिस्थिती या पुढच्या आठवड्यापासून पुन्हा चित्र बदलणार आहे. 16 ते 17 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचं थैमान पाहायला मिळणार आहे. भलेही टक्केवारी, भलेही चिंता तुम्हाला लागली असेल, सर्वदूर हे होणार नाहीये, पण होणार मात्र नक्की आहे. जवळपास तारीख तुम्हाला 17 पासून ते 26 पर्यंतची वेळ मर्यादा आहे. त्याच्या अगोदर या 16 आणि 17च्या अगोदर तुम्हाला जे करता येईल ते करून घ्या. ज्याच्या तळ्यातून जेवढं वाचन ते तुमच्या घरात येईल. थोडंफार नुकसान मात्र होत राहते, जास्त काही घाबरून जाऊ नका. त्यामुळे खरंच मनाला खूप भारी वाटतंय. आणि मित्रांनो, आम्ही जवळपास 300 ते 350 किलोमीटरहून आलेलो आहे. फक्त आणि फक्त कसं आहे, शेती हा माझा व्यवसाय आहे आणि मला तरी वाटतं मी ही शेती जे करतोय का, तर मला तर माझ्यासारखी शेती तुम्ही करावं. कारण कसं आहे, आपला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा काही ना तरी करतोय आणि याचे अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, माझ्यासारखी तुम्ही सुद्धा करा.